हाय, हॅलो सगळ्यांना. सगळ्यांचाच मला एक छोटासा क्वेश्चन होता, की ही गळ्यामध्ये पांडुरंगाची माळ मी का घातली? किंवा खूप लोकांना माझे जवळचे जे लोक होते त्यांना माहिती, की मी नॉन-व्हेज खूप खायचे आधी आणि ते पूर्ण बंद केले. मग लोकं मला खूप विचारतात, की "तू म्हणजे अचानक कसं नॉन-व्हेज सोडलं? तुला कंट्रोल कसं झालं?" म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी म्हटलं चला, की त्यांना पण माझ्या ह्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून कळेल, की मी नॉन-व्हेज का सोडलं? त्याच्यामागची स्टोरी काय? मी जेव्हा LLB, LLM करत होते, तेव्हा मी पुण्यात कॅम्पकडे ना, एक ते बाबाजान चौक काहीतरी आहे ना, तिथे कापड गल्ली आहे आणि तिथे मी माझ्या लेहेंगासाठी कपडा आणायला गेलेले आणि तिथे शोधताना जवळ-जवळ एक 1.5 ते 2 किलोमीटरचा मला कत्तलखाना दिसला. मी तिथूनच जात असताना. तर ते दृश्य मी माझ्या लाईफमध्ये मी कधीच विसरू शकत नाही. एवढं घाणेरडं होतं. जवळ-जवळ खूप सारे ट्रक 10-15 ट्रक असं एकामागं एक उभा होते, मोठे कंटेनरसारखे आणि अख्खे ट्रक भरून ठिके होते आणि त्या ठिक्यामधून असं एकदम रक्त वाहत होतं. खूप रक्त वाहत होतं आणि तुम्हाला माहिती का ते रक्त कशाचं होतं? त्याच्यामध्ये कोंबडीचे पाय असे होते, त्याच्यामध्ये कोंबडीचे पंख होते आणि प्रत्येक असं लिटरली असं रक्त रस्त्यावर येत होतं आणि कसं लोकं तिथे राहतेत आय डोंट नो. मला नाही माहिती आणि मी तिथून जस्ट एक 5 मिनिटामध्ये मी तो रोड क्रॉस केला. पण तिथून एक 15 मिनिट ना, माझ्या नाकातून वास जात नव्हता, एवढा घाणेरडा होता आणि ते दृश्य पण डोळ्यासमोरून जात नव्हतं आणि एकदम मळमळ आणि मला अस्वस्थसारखं वाटत होतं आणि मी त्या क्षणाला ठरवलं, की नाही बस आता मी नॉन पूर्ण सोडणार. आणि मी तिथून एक 3 वर्ष म्हणजे मी लगेच नाही कमी केलं. हळू-हळू, हळू-हळू कमी झालं माझं आणि आज एक जवळ-जवळ 3 वर्ष झालं मी पूर्णपणे नॉन-व्हेज सोडलेलं आहे. 3 वर्षापासून मी कधीच खाल्लेलं नाही. मग जेव्हा मला फील झालं, की बस मी आता नॉन-व्हेजवर माझं पूर्णपणे कंट्रोल आलेला आहे. तेव्हा मी पंढरपूरला गेले एकादशीला एका आणि ही छोटूशी विठुरायाची मी माळ घातली. आणि मी आता माझे गुरु पण करणार आहे. त्याचा पण व्हिडिओ मी नक्कीच तुमच्यासोबत शेअर करेल, की कोण केले, त्यांचं नाव काय, ह्या सगळ्या गोष्टी. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी तुम्हाला सगळ्यात मोठं आता एक शेअर करते, की मी नॉन-व्हेज सोडल्यापासून माझ्या स्वतःमध्ये खूप पॉझिटिव्ह चेंजेस झालेत, खूप झालेत आणि माझ्या लाईफमध्येही खूप पॉझिटिव्ह चेंजेस झालेत. जसं की चिड कमी झाली माझी, माझं कॉन्सन्ट्रेशन, फोकस खूप वाढले. मी लोकांमध्ये एवढं इंटरफेअर करत नाही. मी लोकांच्या आयुष्यामध्ये कसलं म्हणजे कसलंच इंटरफेअर करत नाही, कसलंच नाही. मला असं कळलंय, की म्हणजे आपण अध्यात्माकडे थोडंसं जायला पाहिजे. देवाचं नामस्मरण करायला पाहिजे. दिवसातून 1 तास जरी आपल्याला नाही मिळालं, तरी ॲटलीस्ट 108 म्हण्यांच्या आपण एक 3 ते 4 वेळेस तरी गाठी केलेली पाहिजे. असं नाहीये, की तुम्ही ह्याच देवाचं करा, त्याच देवाचं करा. प्रत्येकाच्या वेगवेगळ्या देवांवरती श्रद्धा असते. आपण त्याचं नामस्मरण करायचं. खूप जास्त आपल्याला फायदे दिसून येतात आपल्या आयुष्यामध्ये. खरं तर माझ्या आयुष्यामध्ये मी जेव्हा नॉन-व्हेज सोडलं त्याच्यानंतर थोड्या दिवसामध्ये मला एवढे चेंजेस दिसले माझ्या लाईफमध्ये. खूप मला असं वाटलं, की खूप आता पॉझिटिव्ह गोष्टी होत आहेत. आणि दुसरी गोष्ट तेव्हा तर माझ्या लाईफमध्ये चेंजेस झालेच. मी जेव्हा नॉन-व्हेज सोडलं. त्याच्यापेक्षा जास्त चेंजेस जेव्हा व्हायला चालू झाली, की जेव्हा मी नामस्मरण चालू केलं. म्हणजे माझ्या माझ्या ज्या देवावरची श्रद्धा आहे, त्या देवाचं मी रोज 1 तास नामस्मरण करते. डेली 1 तास करते न चुकता. किती पण घाई असू द्या, गडबड असू द्या, दिवसातून म्हणजे असं नाही की तुम्ही सकाळीच करा, संध्याकाळीच करा. तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही करा. नाही तुमच्या लाईफमध्ये चेंजेस झाले ना, तुम्ही बघा. आणि तुम्ही हे एक कुठल्या पण गोष्टीचा एक टाईम पिरियड असतो आपल्याला सवय लागायसाठी. कमीत कमी तुम्ही हे 45 डेज केलं पाहिजे, तर तुम्हाला खूप सारे चेंजेस दिसून येतील. नाहीतर तुम्ही आज कराल, उद्या कराल आणि परत मला म्हणणार की "अरे, आम्ही केलं, आम्हाला काही चेंजेसच नाही दिसले." मनातून पण ती श्रद्धा पाहिजे, पॉझिटिव्हिटी पाहिजे, की नाही चेंजेस होत आहेत, पॉझिटिव्ह चेंजेस होत आहेत माझ्या लाईफमध्ये. ह्या सगळ्या मी गोष्टी केल्याने माझं लाईफ खूप चेंज झालेलं आहे. माझं माइंडसेट पण खूप बदललं आहे. लोकांना बघण्याचा दृष्टिकोन खूप बदललेला आहे माझा. मी तुम्हाला नक्की हेच सजेस्ट करेल, की तुम्ही पण हे करून बघा. तुम्हाला पण तुमच्या लाईफमध्ये खूप पॉझिटिव्ह चेंजेस दिसतील आणि एक 45 डेज नंतर तुम्ही हे रेग्युलर केल्यानंतर मला नक्की कमेंट करून सांगा, की तुमच्या लाईफमध्ये काय चेंजेस झालेत. माझ्या स्वतःच्या लाईफमध्ये तर खूप झाले. म्हणजे मला चिडचिड खूप व्हायची पहिलं. पण मी नॉन-व्हेज सोडल्यापासून आणि देवाचं नामस्मरण जेव्हापासून करते, तेव्हापासून माझी म्हणजे 100% चिडचिड बंद झालेली आहे, असं मला तर वाटतंय. तुम्हाला काय वाटतंय 45 डेज नंतर? नक्की मला कमेंट करून सांगा. आणि माझी एक छोटीशी स्टोरी ऐकल्याबद्दल तुमचं थँक यू.
आणि अजून एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी खूप साऱ्या तुम्ही पण माझ्यासारखेच असाल, की खूप Instagramला आणि YouTubeला पण खूप ठिकाणी आपण ऐकतो, अ, की आपल्याला थोडंसं लागलं, म्हणजे थोडंसं कापलं किंवा मार लागला, तर आपल्याला किती यातना होत आहेत, तरी आपण आपल्या भावना दुसऱ्यांसोबत शेअर करू शकतो. पण मुख्य प्राण्यांना बोलता नाही येत, त्यांनी त्यांच्या भावना दुसऱ्यांसोबत व्यक्त नाही करू शकत. मग आपण तेव्हा त्यांचा पूर्ण जीव मारतो, तेव्हा त्यांची किती तळमळ असेल किंवा तो त्यांचा किती तळतळाट असेल आणि तो त्यांचा तळतळाट तो पूर्ण आपल्याला देतायत. मला हे वाटायचं की अरे, मी जेव्हा नॉनव्हेज खायचे तेव्हा वाटायचे की अरे हे काय तरच आहे. ठीक आहे, जाऊ द्या, स्क्रोल करा, स्क्रोल करा. पण जेव्हापासून मी अध्यात्माच्या थोडंफार मार्गाला आले, थोडंसं वाचन वगैरे चालू केलं, तेव्हापासून मला कळलं की नाही, हे सगळं खरं आहे. खरंच त्या प्राण्याचा जेव्हा मुक्या प्राण्याचा जीव जातो, तेव्हा त्याच्या सगळा तळतळाट आहे ना, तो तळतळाट आपल्याला लागतो आणि कुठेतरी आपल्या लाईफमध्ये थोडंफार निगेटिव्ह गोष्टी व्हायला चालू होतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सगळ्यात काय माहिती का, मी जेव्हापासून देवाचं नाव घ्यायला चालू केलं, थोडंफार मेडिटेशन केलं, तेव्हा माझ्या शरीरावरती पण खूप सारे चेंजेस झाले. जसं की म्हणजे माझी स्किनवर खरं तर मेडिटेशनचा आणि स्किनचा खूप डिरेक्ट संबंध आहे. तुम्ही जेव्हा नामस्मरण करतात, मेडिटेशन करतात, तेव्हा तुमच्या स्किनवरती हळू-हळू, हळूहळू कुठेतरी ग्लो यायला चालू होतो. मी तर काय म्हणते, की ठीक आहे, देवासाठी सोडा, आपल्या स्किनसाठी तरी ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही तुमच्या लाईफमध्ये करा.